नांदेड जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला। त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील तमाम मतदारांचे मी राष्ट्रवादीचा एक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून आभार मानतो। विशेषतः जिल्ह्यामध्ये मोठी असलेली नगरपालिका देगलूर, भाजपने प्रतिष्ठा केलेली लोहा, उमरी या नगरपालिका आम्ही पूर्ण बहुमताने जिंकलेल्या आहेत। कंधारमध्ये आमचं बहुमत आलंय, गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि एकंदरीत 70 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं झेंडा फडकवलेला आहे। त्या कार्यक्षेत्रात सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी आभारही व्यक्त करतो। हा जो राष्ट्रवादीला विजय मिळालेला आहे हा आमच्या टीमचा विजय आहे। अगोदर काही लोक किंवा काही बातम्या अशा येत होत्या की भारतीय जनता पक्षाचे 5 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार आहे, टिकाव लागणार नाही। पण माझ्यासोबत 5 माजी आमदार आणि माझ्या सर्व सहकार्यांची टीम सोबत होती। हे सर्व यश माझ्या टीमचं आहे। भविष्यात देखील ही टीम एकत्रितपणाने काम करेल। येणारी महापालिकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल का पंचायत समितीची असेल, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात नंबर 1चा पक्ष राहण्यासाठी प्रयत्न करेल। महापालिकेच्या संदर्भाने आमच्या महानगराच्या अध्यक्षांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोघांकडे प्रस्ताव दिलेला आहे। भारतीय जनता पक्षाने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, पण शिवसेनेने प्रतिसाद दिलेला आहे। शिवसेनेचे नेते हेमंत भाऊ पाटील आणि माझी भेट झाली आणि आमच्या दोघांची बोलणी सकारात्मक झाली। आता ती कृतीमध्ये व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे। मला वाटते निश्चित होईल। भारतीय जनता पक्षाने जरी सोबत याचं ठरवलं तर ते स्वागत आहे। नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर हे दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत। सरकारमध्ये काम करताना ज्या आमदाराच्या मतदारसंघात त्याला झुकतं माप दिलं पाहिजे ही भूमिका सरकारची किंवा महायुतीच्या नेत्याची आहे। त्याच्यामुळं कोण किती जागा देतो म्हणाल्यापेक्षा आम्ही त्यांच्याकडे सन्मानाने बसू, आमच्यामध्ये काही वाद होणार नाही आणि चांगल्या पद्धतीचा मार्ग त्याच्यातून निघू शकतो। फक्त 6 जागाच भाजपनं शिंदे सेनेला तो त्या 2 पक्षाचा विषय आहे। त्याच्यावरून ते नाराज आहेत। मग आता आपल्यासोबत युती करण्याचा त्यांचा मनोदय आहे तर नाही, त्यांनी नाराज आहेत म्हणून नाही, आम्ही प्रस्ताव दिला म्हणून कदाचित तो प्रस्ताव स्वीकारला असेल। कोण कोणावर नाराज राहण्याचा त्यांची कृती, जे नांदेडचे स्वयंभू नेते आहेत त्यांची कृती आपल्यालाही माहिती आहे, तरी लोकांनी दाखवल्यावर धडा घेतील असं वाटते मला। आता कालच्या नगरपालिकेत चांगलीच चपराक बसली असं मला वाटते, त्याच्यातून त्यांनी बोध घ्यावा। अशोक चव्हाण म्हणाले की भाजपला अपेक्षित यश मिळाले, त्याच्यात त्यांचं समाधान असेल। 5 आमदार आणि 2 खासदार तर त्यांचं अभिनंदन आहे। आणि त्यांच्या आमदारांवरच खापर फोडले। त्यांची सवय आहे, जिंकलं की मी, हारले की दुसरे। त्याच्यामुळे त्या आमदारांनी जी मेहनत केली त्या आमदारांच्या विरोधात यांनी पॅनल उभा केलेलं गेलं, तेव्हा त्यांनी आमदारांनी पण बोध घेतला पाहिजे त्यांच्या वागण्यात।